नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, पालेभाजी सहसा आपल्याला कुणाला खायला आवडत नाही. मग आपण काय करतो तर पालेभाज्या वापरून वेगवेगळे पदार्थ तयार करतो. तर तसाच आज एक पालेभाजी वापरून तुम्हाला मी चटकदार पदार्थ करायला शिकवणार आहे. आज आपण करणार आहोत हिरवा माठ वापरून त्याच्या पुऱ्या. अगदी साधी सोपी घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे, पण खायला अगदी अप्रतिम लागणारी आहे. तर आज आपण करणार आहोत हिरव्या माठाच्या पुऱ्या. चला सुरुवात करायची. हिरव्या माठाच्या पुऱ्या करण्यासाठी इथे मी हिरवा माठ एक जुडी घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय आणि नंतर बारीक चिरून घेतलाय ह्याला वाळवून. तर हा माठ जो आहे तो मी या बाउलमध्ये काढून घेतो. आता इथे मी घेतले आलं लसूण पेस्ट, साधारण 1.5 ते 2 चमचे ही आहे. तर ती आपण यामध्ये घालूया. आता मी यामध्ये घालणार एक छोटा चमचा भरून हळद आणि 1 चमचाभर लाल तिखट. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. मी एक मोठा चमचा भरून लाल तिखट घातलाय ह्याच्यात. आता मी यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ. इथे मी घेतलाय रवा, साधारण अर्धी वाटी मी रवा घालणार आहे ह्याच्यात. ह्याच्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात. त्याचबरोबर इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ, साधारण 1 वाटीभर गव्हाचं पीठ मी आधी घालणार आहे. लागेल तसं थोडं थोडं आपल्याला ह्याच्यात पीठ घालायचंय, सगळं पीठ एकदम घालायचं नाही. आता हे सगळं मिश्रण आपण एकदा छान एकजीव करून घेऊया. आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि ह्याचा एक घट्ट असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं. तुम्ही इथे बघू शकता ह्याचा घट्टसर असा मी गोळा बनवून घेतलाय. आता एक 2 मिनिटं ह्याला रेस्ट करत ठेवूया. इथे आपला हा जो डो आहे तो रेस्ट झालाय चांगला. 5 मिनिटं आपण ह्याला रेस्ट केलाय आणि एकीकडे तेल पण आपण तापायला ठेवलंय वरती. आपल्याला ह्याच्या पुऱ्या तळण्यासाठी इथे आपण तेल ठेवलंय. जोवर आपल्या पुऱ्या होत आहेत तोवर तेल तापेल म्हणून आपण एकीकडे तेल पण ठेवून दिलंय. आता हा जो आपला गोळा आहे त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतो. पुऱ्या करण्यासाठी इथे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत. यातली मी एक लाती घेतली आहे आणि इथे मी तांदूळाचं पीठ घेतलंय. त्या तांदूळाच्या पिठामध्ये मी तिला बुडवली आहे आणि आता आपण ही लाटून घेणार आहोत. खूप जास्त जाड पण नाही लाटायचे आणि खूप जास्त पातळ पण नाही लाटायचे, साधारण मीडियम आपल्याला ह्याला करायचंय. तुम्ही बघू शकता इथे मी ही आपण रेग्युलर जशी पुरी लाटतो तशी आपण ही लाटून घेतली आहे. आपलं तेलही आता इथे तापलंय, तर आपण ही आता तेलात सोडूया. दोन्हीकडनं याला छान हलकासा सोनेरी रंग यायला हवा. छान क्रिस्पी कुरकुरीत झाली की मग आपण ही काढून घेऊया. आपली पुरी इथे तयार झाली आहे. आता मी ही ताटामध्ये काढून घेतो. अशाच आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया. आपली पुरी इथे झाली आहे, मी ती काढून घेतो. मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भरपूर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तिथे शेजारी बेल आयकॉन असतो त्यावरही क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील. धन्यवाद.